नवजीवन करिअर अकॅडमीचे विद्यार्थी आणि सराचे खास करून लाडके विद्यार्थी मयूर राक्षे, आम्ही सगळे त्यांना प्रेमानं सोन्या म्हणतो, त्याचा आज वाढदिवस आहे. त्यासाठी आपण जमलेलो आहोत. मी अकॅडमीच्या वतीनं आणि सरांच्या वतीनं त्याला सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सरांनाही सांगतो की त्याच्याबद्दल 2 शब्द बोला. आज आपला जे माझं स्वप्न होतं सातारा पोलीसला भरती व्हायचं ते स्वप्न पूर्ण करणारा आपला सोन्या मयूर राक्षे हा अतिशय कर्तबगार मुलगा. की एक वेळ मी त्याला तिथं आत येत होता आणि म्हणजे त्याला मी सांगितलेलं की सोन्या आपल्याला भरती व्हायचं ते सातारा पोलीसलाच व्हायचं, नाहीतर नाही भरती झाला तरी चालतंय, इकडं आपला कुठं पण कामधंदा बघ, फक्त भरती झाला तर सातारा पोलीसलाच व्हायची. तीच त्याच्या मनात जिद्द होती. आणि सातारला आमच्या त्याला भूकंपग्रस्ताला एकच जागा होती आणि एका जागेत सोन्याला म्हणलं काय करायचं, फॉर्म भरायचा. सोन्या लगेच तयार झाला, म्हटलं भरला तर सातारला, भरती झालो तर सातारलाच होणार, नाहीतर होणारच नाही असं सोन्या म्हणला. आणि आम्ही सातारला फॉर्म भरला आणि सोन्यानं पहिल्याच प्रयत्नात जे माझं स्वप्न होतं की दरवर्षी एक तरी पोरगं सातारला भरती करायचं, पहिल्याच प्रयत्नात सोन्यानं जे स्वप्न पूर्ण केलं. मी माझ्या बड्डेला असं विश करायचो की बाबा तुम्ही काय करणार. एक वेळ बड्डे होता, त्यावेळेला बड्डेला काय केलं, पोरांनी एकमेकाला केक फेकाफेकी, बिर्याणी बनवलेली, डीजे होता, दांगा केला, केक फेकाफेकी, एका कुठल्या तरी ह्याच्यात नेऊन ठेवतोय आपण, काहीतरी पोरांच्यासाठी वेगळं केलं पाहिजे, सगळे एकत्र केली. म्हणजे जर वेळचे झाले तुमचं काय येणार, केक फेकणार, काय करणार, मस्ती करणार, दांगा करणार, तुम्ही काहीतरी मला ठोस सांगा. म्हणलं तुम्ही आलाय सगळेजण, तुम्ही गिफ्ट काय घेऊन आलाय म्हणलं. सगळ्यांनी मला गिफ्ट पण द्याच, सगळ्यांनी मला द्यायची ताकद आहे म्हणलं गिफ्ट. तर पोरं म्हणले तर मग काय देऊ तुम्हाला गिफ्ट सांगा, देतो तुम्हाला. म्हणलं तुम्ही मला बुलेट देऊ नका, तुम्ही मला सोनं देऊ नका, काय सुद्धा देऊ नका, तुम्ही मला एकच द्या की कुठल्या वेळेला ज्या वेळेला माझा बड्डे असेल त्या वेळेला बड्डेला तुम्ही आला नाही पाहिजे. काय सांगितलं, बड्डेला आला नाही पाहिजे. तर कुठनं बड्डेला तुम्ही याचं, ट्रेनिंग सेंटरवरनं मला फोन करायचं, तुम्ही याचं नाही, ट्रेनिंग सेंटरवरनं फोन करायचा की सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन पोरं म्हटलं माझ्या बड्डेला येतात, तुम्ही जुन्यांनी कोणी सुद्धा यायचं नाही, त्यामुळे जुनी कोण सुद्धा येत नाही बड्डेला, ट्रेनिंग सेंटरवरनं शिकवतात. सोन्यानं तुम्ही शपथ घेतलेली, आम्ही पण पोरांनी शपथ घेतलेली की बाबा तुला आम्ही सुद्धा ट्रेनिंग सेंटरवरनं दिली, असं प्रत्येक मुलाचं आम्ही हे करतो. कोणाबद्दल विशेष सांगायचं झालं तर सातारा पोलीस भरती वेळेचं म्हणजे कोणाचं पण काम नाही, त्याला गरज लागते. बघा या भरतीच्या क्षेत्रात कोण कमजोर कोण मोठा असं काही सुद्धा नसतं. सोन्या तर एकदम साधा होता, त्याचं कधी फिजिकलचं नाव सुद्धा नव्हतं, म्हणजे फिजिकल म्हणजे रानातलं सुद्धा त्याने कधी काम केलं नव्हतं. असा सोन्या फिजिकलमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्क घेतली आणि सातारा पोलीसला मेरिटमध्ये 1 नंबरला बसला त्याच्या ह्याच्यामधनं भूकंपग्रस्तातनं. तर त्याचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्याचं कौतुक करायला. आणि मी थांबतो, सोन्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आम्ही ठरवलेलं ज्या वेळेला सोन्याच्या ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला आम्ही ठरवलेलं की सोन्याचं लग्न कधीपर्यंत करायचं नाही, जोपर्यंत गोल टोपी घेत नाही तोपर्यंत सोन्याचं लग्न करायचं नाही. पण आता असू द्या, काय गोल टोपीवर काय नाही, पण गोल टोपी पण सोन्याने मिळवावी या बड्डेला. म्हणजे कसं असतं, समजा आपल्या जीवनात एखादं जीवन आपण जगत असतो त्यावेळेला काहीतरी एक ध्येय घेऊन जगायचं असतं. मग ज्या वेळेला पोलीस भरतात, तुम्ही आता पोलीस भरती व्हायचं ध्येय घेऊन जगता येईल, आता त्याच्या पुढे अजून काहीतरी ध्येय घेऊन जगलं पाहिजे. आणि ह्या बड्डेपासून पुढल्या बड्डेपर्यंत ते ध्येय आपल्या बरोबर टिकलं पाहिजे. मग कोणतं ध्येय घेऊन जगायचं, मग ते ह्या बड्डेला विश करायचं असतं की तो बड्डे कशासाठी सेलिब्रेट करायचा असतो की आपण काहीतरी नवीन पुढल्या वर्षीपर्यंत काहीतरी केलं पाहिजे. आणि एक आपली एक तिसरी शक्ती असते, ती कुठली शक्ती, ती शक्ती म्हणजे आता जे आपण विचार केलेला असतो, आपण जे सोच केलेली असते ती सोच पुढल्या बड्डेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, असं आपल्या दिमागमध्ये ठेवायचं. तसं सोन्याला मी सांगेन की तू असं काहीतरी सोच मनामध्ये ठेवू की त्या सोचनं तुझं पुढल्या वेळेचा बड्डे अजून काहीतरी दुगुणा होईल, तिगुणा होईल, असं काहीतरी सोच आज तयार कर मनामध्ये. तुझा आम्हाला नाही सांगितलीस तरी चालेल, पण तू तुझ्या मनात ठेव
आणि त्या सोचनुसार पुढली 1 वर्ष वाटचाल करू. अजून काहीतरी मोठं नाव आमच्या कानावर यावं की आमच्या सोन्याने काहीतरी मोठं कर्तबगारी केली, आणि ही अशा बाळगतो आणि मी थांबतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव मयूर राक्षी, सातारा पोलीस. सध्या मी पाटण पोलीस स्टेशनला आहे. आता सरांनी सांगितले की त्यानंतर अंडका शब्द वापरलेला होते. मी उशीर आलेलो, 10 टायमिंग होतं काय, 11:30 काय वाजली. अंडका काय उशीर की आला, सातारा आपलं भरती व्हायचं आहे. सातारा भरती होऊन कोणाचं काम नाही, तेवढं मी डोकं ठेवलेले. भरती त्यानंतर सरांना भेटायला गेलो त्या दिवशी निकाल लागला. त्यावेळी सरांना म्हटलं तर मी अंडका नाही म्हटलं. मला म्हणलेला की अंडका नाही म्हटलं, मी सातारा भरती झालं तुमचं स्वप्न पूर्ण झालं म्हटले. आणि ते सरांनी सांगितलं ना बुलेट नको जाऊन नको. एक जुना विद्यार्थी आहे आपल्या गोपीला माहिती होतं, त्यासाठी सरांना अजून बुलेट घेतली. बुलेट घ्यायचं काही अवघड नाही. तुम्ही पण प्रॅक्टिस करताय, तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्ही पण सातारा भरला नाही भरला का? आम्हाला काय झालं भरायला, जिकडे मागच्या वर्षी धाडस गेले तिथे धाडस सक्सेसफुल नाही झालं. आम्हाला भरलाय काय माहिती, मुंबईला भरलाय का? तर 1980 पासून सातारचं काम चालू आहे. मला शुभेच्छा सगळ्यांना. 1980 सांगितली पावसामुळे आणखी पुढे ढकलत काय सांगता येत नाही. सातारच सांगितली वरून सांगतो. Happy birthday to you. Happy birthday dear Sonia. Happy birthday to you. Tambah foto.